शकता मित्रांनो, हे कशा प्रकारे गावरान गांडूळ ॲक्टिव्ह झालेले आहेत. पहिला पाऊस पडला आणि गावरान गांडूळ ॲक्टिव्ह झाले. आता तुम्हाला तुमच्या डोळ्यात देखत दाखवतो मी की गांडूळ कशी असतात गावरान आणि कसे ते ॲक्टिव्ह होतात. आता हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही, हे कुठं म्हणजे आणलेले नाही आहे, ते कोणतं इसिना फिटेटिरा नावाची प्रजाती नाही आहे, गावरान प्रजाती आहे. ही आपल्या जमिनीमध्येच राहते. आणि हे बघू शकता तुम्ही, पहिला पाऊस पडल्याबरोबर कशा प्रकारे हे जमिनीमध्ये ॲक्टिव्ह झालेली आहे. माती बघा कशा प्रकारे भुसभुशीत केलेली आहे या गांडुळांनी. हे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे माती झालेली आहे पूर्ण. आता तुम्हाला गांडूळ दाखवतो मी. तर हे पहा मित्रांनो, हे बघा किती मोठ्या प्रमाणात हे गांडुळांची इथं संख्या दिसत आहे आपल्याला. हे बघू शकता, हे बघा मित्रांनो, हे बघा पूर्ण गांडूळच गांडूळ आहेत. आता तुम्हाला हातात घेऊन दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, हे बघा, हे गावरान पद्धतीचं गांडूळ आहे मित्रांनो. हे कोणतं इसिना फिटेटा वगैरे प्रजाती नाही आहे. प्रत्येकाच्या शेतात 3 फुटाच्या आतमध्ये खोलीवर गांडूळ राहतात. हे एक वेळा वरच्या लेअरवर आले की हे आपलं काम करत राहतात मित्रांनो. हे बघू शकता, हे अशा प्रकारे गांडूळ राहते. तुम्हाला अजून दाखवतो मित्रांनो मी. खूप साऱ्या प्रकारे याची प्रजाती वाढणं चालूच आहे आणि यांचं जे प्रोडक्शन आहे, प्रोडक्शन दिवसेंदिवस वाढतच आहे मित्रांनो. आता कुठेही जर आपण थोडीफार अशी माती हलवली तर तिथे 100% गांडूळ अवेलेबल आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, वरचाच थर आहे आणि हे बघू शकता गांडूळ. हे बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे गांडूळ हे आपल्या जमिनीमध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत. तुमच्या जमिनीत होऊ शकतात. काही तांदूळ, बेसन आणि गुळाची फवारणी सातत्याने 15-15 दिवसातून, 7-7, 8-8 दिवसातून चालू ठेवायची. हे बघा बाकीचे सूक्ष्मजीव कशा प्रकारे काम करतात हे बघू शकता मित्रांनो. फक्त गांडूळच येत नाहीत तर बाकीचे सूक्ष्मजीव चांगल्या प्रकारे काम करत राहतात आणि मातीला भुसभुशीत करत राहतात. हे बघू शकता तुम्ही, हे बघा कुठेही जर तुम्ही मातीला सरकवलं तर तिथं 100% तुम्हाला गांडूळ दिसतील मित्रांनो. हे बघा, हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं गांडूळ आपल्याला दिसत आहेत. हे बघा मित्रांनो, हे आता तुम्हाला गांडूळ दाखवतो मी. हे बघा अशा प्रकारे गांडूळ तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये आणू शकता. काहीच म्हणजे करा नाही लागत. फक्त तांदूळाची जे पाणी राहते, तांदूळाचं पाणी, गुळाचं पाणी आणि हरभऱ्याच्या डाळीचं बेसनाचं पाणी, याचा स्प्रे घेत राहायचा मित्रांनो 8-8, 10-10 दिवसातून, जसं तुम्हाला शक्य झालं तसं. आणि 100% रिझल्ट भेटते मित्रांनो. थोड्याफार प्रमाणात करून पहा. तेवढ्या एरियामध्ये एखादा एरिया निवडून त्या एरियात तुम्ही क्षेत्रात करून पहा. जर तुम्हाला रिझल्ट आला तर मग पूर्ण शेतातही तुम्ही करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमची माती बघा हातानं अशी भुसभुशीत होणार आहे पूर्ण माती. अशा प्रकारे माती होणार आहे मित्रांनो. कारण की याच्यात जे गांडूळचं काम चालू आहे त्याच्यामुळे या मातीचं असं रूप झालेलं आहे मित्रांनो. हे अशा प्रकारे माती पाहिजे मित्रांनो.